पुणे शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांविरोधात वाहतूक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 2800 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 870 वाहनांच्या अनधिकृत सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आला. वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून मोठा आवाज निर्माण करणाऱ्या चालकांवर ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान संबंधित वाहन चालकांकडून दंडही वसूल करण्यात आलाय. वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले की वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. हा 3 तारखेला होता आणि याच्यामध्ये ज्या बुलेट्स आणि सायलेन्सर मॉडिफाय करून गाड्या चालवल्या याच्यावरती माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीसीपी ट्रॅफिक आणि त्यांच्या टीमनी मोठी कारवाई केली आणि साधारण 2822 अशी वाहनं आहेत जे हे कर्णकर्कश असे हॉर्न आणि सायलेन्सर्स वापरून गाड्या चालवत होते. याच्याबद्दल बऱ्याच नागरिकांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. रात्रीच्या वेळेला वृद्ध लोक, लहान मुलं, सध्या परीक्षेचं वेळ चालू असून सुद्धा अशा गाड्या चालवल्या जात आहेत. यासाठी ती कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये 2822 गाड्यांवर कारवाई केली आणि जवळजवळ 900च्या आसपास सायलेन्सर पोलिसांनी काढून जप्त केले. आता यापुढे जाऊन जे लोक असे सायलेन्सर बसवतील त्या गॅरेजवाले किंवा दुकानवाले जे हे बसवतील त्याच्यावरती सुद्धा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. काही दुकानांवरती याच्यापूर्वी कारवाई केलेली आहे. यानंतर आणखीन काही जणांवरती कारवाई करण्याचं नियोजन आहे. माझी विनंती आहे, जे लोक असे एक्स्ट्रा नॉईज करणारे ज्याच्यामुळे कर्णकर्कश अशा पद्धतीचे सायलेन्सर वापरतात त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यांच्यावरती तर कारवाई होईलच, परंतु त्याबरोबर जे बसवणारे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. या व्यतिरिक्त ड्रंक अँड ड्रायव्हिंग ही एक मोठी समस्या असल्याचे पुढे येत होती आणि मागच्या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये साधारण 6700 इतक्या केसेस वर्षभरामध्ये केल्या गेल्या आहेत. यावर्षी ड्रंक अँड ड्रायव्हिंग वरती मेजर कारवाई करण्याचं पोलिसांचं धोरण आहे. कारण एका दिवसात 455 मद्यपी वाहन चालक यांना पोलिसांनी पकडलं, त्यांच्यावरती कारवाई केली. आज त्या सर्वांना समुपदेशनासाठी वाहतूक शाखेमध्ये बोलवलेलं आहे आणि माननीय न्यायालयासमोर यांचे खटले जाणार आहे.